सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोणता तरी पक्ष अर्थातच तरुणाई बोलायला लागलीये। त्यामुळेच आता या सत्ताधाऱ्यांच्या कुठं आग लागली हे तुम्हाला तर माहितीये, हे मलाही माहितीये, पण शब्द संबोधन योग्य वाटत नाही म्हणून ते शब्द मी काही बोलत नाही। मित्रांनो, या देशामध्ये जेव्हा तरुणाई भडकते ना तेव्हा काय उद्रेक होईल ना ते आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच पाहायला मिळतंय। आता दिपके नावाच्या एका तरुणाने कॉकरोच जनता पार्टी स्थापन केली। 3 दिवसातच 15 मिलियन पण झाले असतील फॉलोअर झालेले, आणि त्याच दिपकेमुळे या सत्ताधाऱ्यांना मात्र मिरची लागली। आता त्याचे फॉलोअर जसे जसे वाढू लागलेत, आता नवीन नवीन तर्क काढायला लागलेत की या तरुणाचे फॉलोअर्स पाकिस्तानी आहेत, या तरुणाचे फॉलोअर असे असे आहेत। अरे पण ज्यावेळेस तुमचा पक्ष सत्तेमध्ये आहे, तुमचा जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, तुमचे फॉलोअर जाऊन पाहायचं तुमचे फॉलोअर किती फेक आहे। अरे किती फेक फॉलोअर, पैसे विकत गेलेले फॉलोअर्स तुमच्याकडे आहे। त्या तरुणाने कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स मात्र स्वतःहून लोकांनी फॉलो केलेले असे फॉलोअर्स आहेत। आता तुमचे तर काय, तुमचे तर पूर्ण फेक फॉलोअर आहे, पैसे देऊन विकत घेतलेले फॉलोअर्स। त्याच दिपकेचे अर्थातच कॉकरोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट असेल ते आता बॅन केलेले भारतामध्ये। त्याचबरोबर आता दुसरे देखील अकाउंटांचे जे सोशल मीडिया अकाउंट असेल ते देखील आता बंद करण्याच्या मार्गावर लागलेले आहेत। कारण या देशातील सत्ताधाऱ्यांना कळून चुकलंय, तरुणाई आता जागी झालीये। त्यामुळे या तरुणाईला रोखायचं असेल तर त्यांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रोखणं गरजेचं आहे। कारण त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म मुळेच आतापर्यंत या देशामध्ये जागृती झाली आहे, जनजागृती झाली आहे। त्यासाठी कॉकरोच जनता पार्टीला रोखण्यासाठी सर्व स्तरातून आता अटॅक होताना दिसतोय। सोशल मीडिया अकाउंट त्यांचे हॅक करण्याचा प्रयत्न, अर्थातच इंस्टाग्राम अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न झालाय। त्याचबरोबर आता ट्विटर अकाउंट त्यांचं पूर्णपणे बंद केलेलं आहे। त्यासाठी आवाज उठवा, ते अकाउंट पुन्हा एकदा कसं कार्यान्वित होईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा।